सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खानापूर हे गाव या तालुक्याची ओळख प्रसिद्ध महाराष्ट्रात आहे। हेच गाव आजही सांगली जिल्ह्यात खानापूर तालुका म्हणून ओळखलं जातं। या अनुषंगाने आटपाडी गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते भावी आमदार श्री संभाजी शेठ पाटील यांनी शुक्रवारी दिनांक 22 डिसेंबर रोजी विटा खानापूर तहसीलदार श्री उदयसिंह गायकवाड साहेब यांना कॉलेजचे विद्यार्थी व नागरिकांना बरोबरीने घेऊन शिक्षणाचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठ असावं असा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला। त्या दृष्टीने आदरणीय तत्कालीन कुलगुरू डॉक्टर NJ पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पुढील काळामध्ये विद्यापीठ करण्याच्या दृष्टीने जागेची पाहणी झाली। यामध्ये खानापूर येथीलही जागेची पाहणी झाली व त्या जागेचा सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यात आला। तत्कालीन कुलगुरू डॉक्टर NJ पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर पत्र व्यवहार करून खानापूरमधील जागा पुढील काळामध्ये होणाऱ्या छत्रपती शिवाजी विद्यापीठासाठी योग्य असून ती आरक्षित करावी असा पत्र व्यवहार केला। परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही असे दिसून येते। खानापूरची जागा ही जिल्ह्याच्या मध्यवर्ती असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र होणं हेच खरं योग्य आहे असे तज्ज्ञांचेही मत आहे। तरुणांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी व रोजगार निर्मितीसाठी खानापूर या ठिकाणी विद्यापीठ उपकेंद्रासाठी असणारी प्रस्तावित जागा पुढील काळामध्ये होणाऱ्या विद्यापीठासाठी आरक्षित करण्यात यावी व छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर या ठिकाणी मंजूर व्हावं। या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते श्री संभाजी शेठ पाटील यांनी विटा खानापूर तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना निवेदन दिलं। या निवेदनात श्री संभाजी शेठ पाटील हे 26 डिसेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत। या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी कॉलेजच्या सर्व तरुण युवकांनी एकत्रित सहभागी होऊन या उपोषणास उपस्थित राहावं असंही आवाहन श्री संभाजी शेठ पाटील यांनी केलं। या उपोषणाची पूर्ण तयारी केली आहे। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार विटा। आज आम्ही विटा येथे तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार उदयसिंह गायकवाड साहेबांना भेटून आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। विषय आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठ हे खानापूर घाट माता येथे प्रस्तावित आहे आणि याच्या लवकरात लवकर पाठपुरावा करून हे विद्यापीठ घाटमाथ्यावरती झाले पाहिजे। 26 तारखेला आम्ही एक दिवसीय लक्षणीय आंदोलन करणार आहे। तरी विटा शहरातील आसपासच्या सर्व तरुणांना माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। हे आहेत आटपाडी गावचे सुपुत्र मी आहे आटपाडी गावचा सुपुत्र समाजसेवक संभाजी पाटील। आता हे आहेत आटपाडी गावचे सुपुत्र संभाजी शेठ पाटील ज्यांनी घाटमाट्यावरती छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ व्हावं आणि जास्तीत जास्त याचा सर्व विद्यार्थ्यांना लाभ घेता यावा, सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी लढा देण्यासाठी येत्या 26 डिसेंबरला त्यांनी एक दिवसाचं लक्षणीय उपोषण करणार असल्याचं तहसीलदारांना या संदर्भात त्यांनी निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाची लवकरात लवकर तहसीलदार साहेबांनी वरिष्ठ पातळीवरती हे निवेदन पाठवून आम्हाला न्याय द्यावा, आम्हाला हक्क द्यावा अशा पद्धतीचे त्यांनी सर्व विद्यार्थी संघटनेसाठी आणि सामाजिक कार्य म्हणून त्यांनी आपला पहिला पाऊल उचललेला आहे। आता भविष्यामध्ये सरकार यावरती केंद्र शासन यावरती काय निर्णय घेते ते आपण याकडे बघणार आहोत। मी समाजसेवक संभाजी शेठ पाटील। मी आता सध्या खानापूर येथे छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र या प्रस्तावित जागेच्या ठिकाणी उपस्थित आहे। आज सकाळी मी विटा तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। मी येत्या 26 डिसेंबर रोजी विटा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करत आहे। तरी मी आपल्या सर्वांना, आपल्या मतदारसंघातील सर्व माता बंधू भगिनींना, युवक मित्रांना आवाहन करतो की आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित झालं पाहिजे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।